आमची पुढची स्टेप काय त्या सांगतो, जास्त डिटेल सांगत नाही. 1 तारखेला पालखी तळावर, माऊलींच्या पालखी तळावर जशी माझी पहिली सभा उद्धव साहेब ठाकरेंच्या उपस्थितीत झाली होती, आज कोणी नाहीये. द्रोणाचार्य आहे, आशीर्वाद देणारे लोक आहेत, जनसामान्यांची लढाई आहे. पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई आहे. त्या स्टेजवर जनसामान्य असतील आणि 1 तारखेला पालखी तळावर हे बिगुल आम्ही फुंकू. 1 तारखेला कमीत कमी 50-60 हजाराची मॅसिव्ह सभा तिथे होईल आणि तिथे खऱ्या अर्थाने बिगुल फुंकलं जाईल. त्याच्यानंतर माझी ओळखपत्र वगैरे जी असतील ती सगळी ओळखपत्र गावागावामध्ये, मला काल मी एका गावाचं नाव घेत नाही कारण त्यांना त्रास होईल, इंदापूर मधल्या एका गावात गेलो होतो. 100-150 सर्व वरिष्ठ वगैरे उन्हाचा हे होता, महादेवाच्या मंदिरात बसलो आणि सांगितलं त्यांनी की बापू काय, तर म्हणे बापू तुम्ही आमच्याकडे आला नसता तरीही मी बोलल्यानंतर आमचा निर्णय पक्का होता की ही नामी संधी आहे. अत्याचार अन्याय आम्ही सहन केलेले आहेत, मग त्यांच्या नेत्यांवर केले आहेत, आमच्यावर केलेले आहेत. आम्ही संधी सोडणार नाही. तुम्ही आला नसता तरी आम्ही तुम्हाला मतदान करण्याचा तिसरा पर्याय, ना सुनेत्राताईंना मतदान, ना सुप्रियाताईंना मतदान, तिसरा पर्याय जनसामान्यांचं म्हणून आपल्याला मतदान करण्याचं आम्ही ठरवलंच होतं. आणि म्हणून ही निवडणूक, ही 1 तारखेची सभा झाल्यानंतर 5 बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना आव्हान करून या दिवशी मी तिथे येणार आहे. आपण माझं मनोगत ऐकायला या, असे आव्हान मी करणार आहे. माझ्याकडे काही यंत्रणा नाही, माझ्याकडे काही मोठा पक्ष नाही, माझ्याकडे बूथ कमिटीचे लोक नाहीत, माझ्याकडे कोण आहे तर सामान्य जनता आहे. त्या सामान्य जनतेला आव्हान करून 5ही मतदारसंघामध्ये अतिशय प्रभावी अशा सभा या घेतल्या जातील, ज्याच्या माध्यमातून सभा होतील आणि सभेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे लोकल प्रश्न मांडून निश्चितपणे जनजागृती करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे. 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल. ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोहोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू आणि फक्त रोड शो होतील. आता इतक्या मोठ्या मतदारसंघात काय होणार आहे? संपूर्ण मतदारसंघामध्ये रोड शो करत लोकांचे दर्शन आणि आशीर्वाद घेत ही निवडणूक, याची सांगता ही निश्चितपणे त्या दिवशी, निवडणुकीच्या दिवशी 7 मेला होईल. 4 जूनला जनशक्ती काय असते, लोकांच्या भावना काय असतात, लोक दबून असतात तुमच्या सत्तेला, तुमच्या दहशतीला, आणि म्हणून ही दहशत मोडली पाहिजे. मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो. आपण टेररिझम म्हणतो, दहशतवाद म्हणतो. राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय. कसा पोचलाय? विकास सोसायटी यांच्याकडे, ग्रामपंचायत यांच्याकडे, जिल्हा बँक यांच्याकडे, दूध सोसायटी यांच्याकडे, साखर कारखाना यांच्याकडे, सगळ्या यंत्रणांवर यांनी कब्जा केलेला आहे. यांनी बनवलेले कब्जा केलेले आहेत ब्रिटिशांसारखे घुसखोर. आणि सत्तेचा वापर करत, काय रे हा विजय बापूच्या सभेला गेला होता काय, त्याचा ऊस तोडायचा नाही. हा जरा आजूबाजूला बोलतो, बघतो काय, भाजपचं काम करतो काय, त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं, याला गायीसाठी कर्ज नाही द्यायचं, गोठ्यासाठी कर्ज नाही द्यायचं, कुठच्याही शासकीय योजना आहे त्याला कर्ज नाही द्यायच्या. अहो एवढंच काय, संग्राम थोपटेचा कारखाना बंद पडलाय. का कारखाना बंद पडलाय? निव्वळ दहशत म्हणून बंद पडलाय. तिकडे पवारांचा कारखाना शिरूरला का बंद झालाय? पवार फक्त अजित पवारवाले नाही म्हणून बंद झालाय. आणि म्हणून शरद पवार तेच आहेत. ह्या सगळ्या शक्तीचा उगम, ह्या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत. आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम त्या अजित पवारांनी केलेलं आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी मी हेच सांगतोय, काही ठिकाणी अशी अलिगेशन झाली की आपण पवार साहेबांवर बोलत नाही. पवार साहेबांना वरिष्ठ नेते आहेत, पण त्यांनी जे केलेली काम आहेत त्याच्यावर मी बोलणार. सुप्रियाताईंनी 15 वर्ष खासदारकी केली म्हणे 9 मला संसद रत्न पुरस्कार मिळाले. 98% माझी उपस्थिती लोकसभेमध्ये आहे.
ताई तुमची 98% उपस्थिती लोकसभेमध्ये आहे, पण 2% काम सुद्धा तुमचं अख्ख्या मतदारसंघात नाही. काय काम केलं ते सांगायची आणि विचारायची वेळ आली. आणि म्हणून एका बाजूला निष्क्रिय खासदार, निव्वळ कुणाची मुलगी आहे म्हणून हे चालणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस नवीन अजित पवार बोलतायत माझी धर्मपत्नी आहे, सौभाग्यवती आहे म्हणून 25 लाख लोकांनी मतदान करा. ही लोकशाहीची थट्टा आहे, आणि थट्टा होऊ द्यायची नसेल तर दोघांना जनतेने चितपट केलं पाहिजे. अशा प्रकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका मोडण्यासाठी, आणि हा ग्रामीण दहशतवाद, रुरल टेररिझम हा मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जिथे ज्याला शक्य असेल त्यांनी आपापल्या पद्धतीने युद्ध लढावं, अशा प्रकारची समज आणि अशा प्रकारच्या सूचना या मी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. प्रचंड जोश आहे. मला माहित आहे मी दौंडला 2014 सालीच मी खासदार झालो असतो. दौंडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेस मी गेलो होतो. अजित पवार स्टेजवर होते, आर पाटील होते, आमचे रामदास आठवले होते, बबनराव पाचपुते होते. मी जरा लेट गेलो. विजय शिवतारे आल्या म्हटल्यानंतर संपूर्ण पब्लिकने जो उठाव केला, शिट्ट्या वगैरे, इतकं प्रेम त्या दौंडमध्ये सुद्धा आहे.